नमस्कार मित्रांनो, 1 फेब्रुवारीला सध्याच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. त्यात सरकार महिला आणि शेतकरी आणि सर्वसामान्य करदात्यांसाठी मोठी घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्थसंकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर फोकस करणारा राहणारा असून लाडली बहीण योजना संपूर्ण देशभरात लागू केली जाऊ शकते. याशिवाय पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विम्याची रक्कम वाढविली जाण्याची शक्यता आहे. काही आठवड्यांनीच लोकसभा निवडणुका होणार असल्यामुळे यावेळी लेखानुदान सादर करण्यात येईल. सरकार आधीपासून राबवित असलेल्या योजनांच्या निधीमध्ये वाढ किंवा विस्तार केला जाऊ शकतो असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी सन्मान योजनेत सध्या 6,000 रुपये दरवर्षी मिळतात. ही रक्कम वाढविली जाण्याची शक्यता आहे. तसेच सिंचन, कृषी विमा तसेच ग्रामीण रोजगार सरकार विशेषकडे लक्ष देऊ शकते. ग्रामीण क्षेत्रासाठी असलेल्या योजनांवरील खर्च वाढविण्याची घोषणा अर्थसंकल्पात अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, सौर ऊर्जेला देणार प्रोत्साहन. पंतप्रधान सूर्योदय योजनेबाबतही अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली जाऊ शकते. सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार इतर योजनांची तरतूद तसेच अनुदान वाढविण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. 20,000 कोटी रुपयांची तरतूद यासाठी केली जाऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा ही होण्याची शक्यता आहे. तर हे होतं एक छोटंसं अपडेट. भेटूया असेच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.